नमस्कार, मी अमृता शेंडे। आता मी माझ्या 2 कविता सादर करते। माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे नाती। जन्म घेऊनी पृथ्वीवर येता सर्वांनी केला एकच कल्ला। नव्हती समज काहीच तरीही बरीच नाती भिडली अंगाला। काही होती लढिवाळ मधाळ माया ममता स्वभाव त्यांचा। निरपेक्ष अशी ती नाती होती प्रगती माझी हा ध्यास तयांचा। त्यातील काही खड्यासारखी जो अवचित शिरतो चपलेत बोचत राहतो तळपायाला। काही पाऊले देतो साथ काही त्यातून असती अवखळ। झऱ्यामधील ते पाणी अल्लड मानस जेव्हा जाई खचुनी उभारी देती मनास फक्कड। त्यातील काही असती अशी की पाकात चिरोटा जसा मुरावा। गोडी तयांची रुळे जिभेवर सहवास तयांचा अविरत लाभावा। काही नाती निव्वळ ओझे कंटाळा येई जे बाळगण्या। साहचर्य तयांचे नको वाटते पण कठीण असते विभक्त होण्या। दीपस्तंभ जणू काही नाती रोज नसे जरी संपर्क तयांचा। विश्वास उरीतो असे निरंतर भरकटून देती जीवन नौका। एक तयातील नाते अस्सल तुझिया माझ्या प्रेमाचे। अंती सगळी नाती सुटता वेध लागती तव भेटीचे। माझी पुढच्या कवितेचं शीर्षक आहे सृजन। खूप असह्य उन्हाळा झाला की आपण सगळे पावसाळ्याची खूप वाट बघत असतो। त्या असह्य उन्हाळ्याचं वर्णन आणि पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल या कवितेत मी लिहिलेलं आहे। कितीही आवडो हापूस आंबा कैरी फणस रानातील मेवा। असह्य होतो ऋतू उन्हाळा धारा घामाच्या वाहती जेव्हा। काडी काडी गोळा करुनी पक्षी लागती घरटे बनवाया। लगबग त्यांची बघतो जेव्हा चाहुल वर्षेची लागे हृदया। व्याकुळ आणिक आतुरलेल्या मनास आमुच्या अंकुर फुटती। पर्जन्याची अखिल लक्षणे नयना आमुचे धुंडीत राहती। सृष्टीतल्या प्रत्येक जीवाची विधात्यास त्या दया येऊनी। भाग्याचा तो दिवस उजाडे पर्जन्य बरसण्या तयार होई। नभात दाटती कृष्ण मेघ अन समीर शीतल वाहू लागती। जलधारांची वृष्टी होता रोमांच शरीरी उभे राहती। मृद्गंधाचे अत्तर शिंपित चिंब भिजतसे सर्व चराचर। पुन्हा नव्याने सृजनासाठी माय धरित्री होई तत्पर। पुन्हा नव्याने सृजनासाठी माय धरित्री होई तत्पर।